नमस्कार. मालगुडी डेज या लघुकथा संग्रहातील आजची आपली 6वी लघुकथा आहे कुऱ्हाड. गावात आलेल्या ज्योतिषाने एकदा सांगितले होते की वेलन 3 मजली घरात राहील आणि या घराला कितीतरी एकरांची बाग राहील. यावर प्रत्येकाने वेलनची थट्टा मस्करी केली होती. वेलनचे कुटुंब म्हणजे गावातले सगळ्यात दरिद्री असे होते. त्याच्या वडिलांनी त्यांच्या मालमत्तेचा कण आणि कण गहाण ठेवलेला. सगळं कुटुंब आठवड्याला काही आण्यांच्या मजुरीवर इतरांच्या शेतावर राबायचे आणि 3 मजली बंगला वेलनसाठी. पण जर का 30-40 वर्षांनी खरंच त्या वेलनला पाहिलं असतं तर गावातल्या चकाट्या पेटणाऱ्यांनी खरंच त्या ज्योतिषाचे अभिनंदन केले असते. मालगुडी गावाबाहेर असलेल्या कुमार बागेतल्या त्या राजवाड्यासारख्या बंगल्याचा एकमेव रहिवासी झाला होता वेलन. 18 वर्षांचा असतानाच वेलनने घर सोडले होते. दुपारच्या जेवणासाठी यायला वेलनला एकदा उशीर झाला होता आणि त्यामुळे शेतावर 4 लोकांसमक्षच वेलनच्या बापाने त्याच्या थोबाडीत मारली होती. वेलनने टोपली खाली ठेवली, बापाकडे रागातच पाहिले आणि तो निघून गेला. वेलनने त्याच भरात गावही सोडले, तसाच चालत राहिला आणि शहरात दाखल झाला. 1-2 दिवस त्याची उपासमार झाली. इथे तिथे भीक मागून पाहिली आणि मालगुडीला तो आला. इथे पुष्कळ प्रयत्न केल्यावर एका म्हाताऱ्याने त्याला बागकामासाठी मदतीला ठेवून घेतले. आता त्याला बाग म्हणायची ते केवळ माळी म्हणतो आहे म्हणून. खरं म्हणजे ती एक बऱ्याच एकरांची तणकट वाढलेली जमीन होती. वेलनचं एकच काम होतं, ते म्हणजे दिसेल तिथली सगळी झुडपं साफ करून टाकायची. दिवसेंदिवस वेलनचं हेच मोकाट वाढलेली झुडपं काढायचं काम चालू होतं. लवकरच सगळं मैदान सफाचट होऊन फुटबॉलच्या मैदानासारखं दिसू लागलं. या जमिनीचा 3/4 हिस्सा बागेसाठी राखून ठेवण्यात आला आणि उरलेल्या जागेत बंगला बांधायचा होता. आंब्याला बहर आला तेव्हा त्याने बंगल्याचं पाया बांधकाम सुरू केलं होतं आणि मार्गोसाची रोपं काही यार्डांच्या अंतरावर उगवू लागली तेव्हा तर घराच्या भिंती उभ्या राहू लागल्या. जॅस्मिन, गुलाब, कॅना अशा कितीतरी फुलांनी बागेची दर्शनी बाजू फुलून गेली. आता ही बाग म्हणजे एक अद्भुत उपवन झाले होते. वेलन त्या गवंडी कामाची देखरेख करू लागला. ज्या म्हाताऱ्याने त्याला मदतनीस म्हणून कामावर ठेवलं होतं तो अचानक आजारी पडला आणि आता वेलनच मुख्य माळी झाला होता. आपली नोकरी आणि जिम्मेदारी याचा आता वेलनला अभिमान वाटू लागला. बंगल्याच्या बांधकामाची प्रगती तो मोठ्या उत्साहाने पाहू लागला आणि इकडे पाणी घालताना फुलांच्या रोपांना तो जणू सांगू लागला, हे पहा, दररोज बंगल्याचं काम वाढत आहे. तुम्हीही लवकर मोठे व्हा, फुलं येऊ द्या, नाहीतर काय होईल, बंगला तयार होईल आणि तुम्ही मागे राहाल तर सगळं गाव हसेल आपल्याला, नाही का? वेलनने रोपांना खत टाकले, मुळापाशी छान आळे केले, आवश्यक पानं देठं खुडून टाकली, दररोज 2 वेळा पाणी दिलं. या सगळ्या प्रयत्नांना निसर्गानेही प्रतिसाद दिला. रोपं भराभर वाढू लागली. अशा प्रकारे बंगल्याचा मालक आणि त्याचे कुटुंबीय राहायला आले तेव्हा वेलनने त्यांना उत्तम बागेची जणू भेटच दिली. बंगल्याला एक दिमागदार घुमट होतं. भोवती लाकडाचे सुरेख नक्षीकाम असलेल्या बाल्कनी होत्या. गुळगुळीत गोल असे खांब, प्रशस्त व्हरांडा, आडव्या उभ्या रेषांची सुरेख अशी संगमरवरी फरशी, एकामागे एक असलेले भव्य प्रशस्त हॉल, या सगळ्यांमुळे बंगल्याला एवढे ऐश्वर्य प्राप्त झाले होते की वेलन स्वतःशीच म्हणायचा, खरंच माणसांसाठी हे राहायचं ठिकाण आहे? मला तर वाटलं फक्त स्वर्गातच अशी घरं असतात. जेव्हा बंगल्यातले स्वयंपाकघर आणि डायनिंग हॉल त्याने पाहिले तेव्हा तर तो म्हणाला, बापरे, आपलं सगळं गाव एवढ्या जागेत तर सहज बसून जाईल की. पण बंगल्याच्या कॉन्ट्रॅक्टरचा मदतनीस तर म्हणत होता, आम्ही तर यापेक्षा मोठे बंगले 2-2 लाखांच्या किमतीचे बांधलेत. हे तर काय तुझ्या मालकाला 1 लाखाला पडलं असेल. सर्वसाधारण बंगल्यापेक्षा थोडा चांगला आहे हा बंगला, एवढंच. आपल्या झोपडीत परतल्यावर वेलन विचार करायचा. त्या बिल्डरचे आडाखे, हिशेब आणि त्याच्या दृष्टीतला बंगला काय असावा आणि त्याला झोप यायची. तो मार्गोसाच्या रोपट्यांपाशी जायचा, रोपभोवती मूठ धरायचा आणि रोपट्यांना बोलायचा, एवढा काटकुळा राहणार का तू? माझ्या एवढी उंची केव्हा होणार तुझी? तुझा शेंडा धरून मी वर ओढू का? मोठे व्हा पोरांनो, मोठे व्हा,
मजबूत व्हा. दोन्ही हातांनी तुम्हाला उपटायचा प्रयत्न केला तरी जमू नये असं भक्कम व्हा तुम्ही आणि उंच होऊन तुमचा विस्तार वाढवा. राजवाड्याला शोभेल असं तुम्ही दिसा, नाहीतर सगळी रोपटी उपटून टाकेन. जेव्हा हे मार्गोसा वृक्ष तेवढे वाढले त्यावेळी बंगल्याला एक परिपक्व असं रूप आलं. उन्हाळा पावसाळ्याच्या सारख्या माऱ्याने बंगल्याच्या दारे खिडक्या लाकूड कामाची चमक निघू लागली. भिंतीचे मूळ रंग निघू लागले. कुठेही भिंतीचे टवके निघू लागले, भेगाही पडू लागल्या. बंगल्याचा जो चकचकीतपणा निघून गेला. राजेशाही रूप गेलं तरी उलट आता तो बंगला अधिकच मानवी असा वाटू लागला. मार्गोसा वृक्षावर आता शेकडो पोपट, मैना, कितीतरी वेगवेगळे पक्षी यायचे, राहायचे आणि त्या वृक्षाखाली बंगल्याच्या मालकाची नातवंड लहान मोठी खेळायची, भांडायची. आता बंगल्याचा मालक काठी घेऊन वाकून चालायचा. बंगल्याच्या उद्घाटनाच्या वेळेस प्रफुल्लित दिसलेली मालकीण आता वाकली होती, फिकी झाली होती. आता व्हरांड्यात ती झुलत्या खुर्चीवर बसून क्षीण नजरेने बागेकडे पाहत राहायची. वेलन स्वतः बराच बदलला होता. आता बागकामासाठी तो त्याच्या मदतनीसावर अवलंबून राहू लागला. त्याचे आईवडील वारले. बायको आणि 14 मुलांपैकी 8 मुलं वारली. वडिलोपार्जित मालमत्ता जी त्याने मिळवली ती आता त्याची मुलं पाहायची, जावई पाहायचे. पोंगल, दिवाळी अशा सणांसाठी तो गावाकडे जायचा. येताना आपल्या अत्यंत आवडत्या अशा नातवांना सोबत घेऊन यायचा. वेलन अत्यंत समाधानी व आनंदात होता. आयुष्याकडून त्याला कसलीही अपेक्षा नव्हती. बंगल्यातली माणसंसुद्धा तितकीच समाधानी असल्याचे त्याने पाहिले. हे सगळं चांगुलपण कायमच सातत्याने राहील याबद्दल कुणालाही शंका नव्हती. पण मृत्यू चाहूल घेत जवळ आला होता. बंगल्याचे मालक फार आजारी आहेत आणि खाली त्यांच्या खोलीत आता पडून असतात अशी कुजबूज नोकरांच्या क्वार्टर्समधून माळ्याच्या झोपडीपर्यंत पोहोचली होती. वरच्या मजल्यावरच्या बेडरूममध्ये आता वय झाल्याने राहणं शक्य नव्हतं. डॉक्टर्स आणि भेटायला येणारी मंडळी यांची सारखी वर्दळ राहायची. त्यामुळे फुलं तोडणाऱ्या अनाहूत लोकांकडे वेलनला अधिक लक्ष ठेवावं लागायचं. एका मध्यरात्री वेलनला झोपेतून उठविण्यात आले. मालकाचे निधन झाले होते आणि त्यावेळी वेलनच्या मनात विचार आला होता, आज माझं कसं होईल आणि या बागेचं काय होईल? मालकाची पोरं तर काही चांगली नाहीत. वेलनची ही भीती खरी ठरली. खरंच मालकाची पोरं कर्तृत्वशून्य होती. ती फार तर वर्षभर बंगल्यात राहिली, आपसात भांडत राहिली आणि मग दुसऱ्या घरात राहायला निघून गेली. एका वर्षानंतर एक कुटुंब तिथे भाड्याने राहायला आलं. वेलनकडे पाहताच त्यांनी म्हटले, इथं तू काही स्वतःचं डोकं लढवू नकोस. आम्हाला माहीत आहे म्हातारा आहेस, कोणत्या प्रकारचा आहेस, सगळं ओळखून आहोत. जास्त हुशारी करशील तर नोकरीतून घालवून देऊ, समजलास? सांभाळून राहा. वेलनला जगणं अशक्य झालं. या लोकांना बागेशी काही देणं घेणं नव्हतं. ते फुलं कळ्या तुडवून जायचे. पोरं झाडावर चढून कच्ची फळं ओरबाडून घ्यायची. त्यांनी बागेतल्या वाटांवर खड्डे खणले. त्यांना मज्जाव करायची वेलनमध्ये हिंमत राहिली नव्हती. ते वेलनला कोणतंही काम सांगू लागले. निरोप देण्यासाठी बाहेर पाठव, गाय जनावर धुवायला लावायचे आणि वर बागकाम कसं करावं यावर भाषणही द्यायचे. वेलनला आता या सगळ्याचा वीट आला. हे सगळं सोडून देऊन गावाकडे जाऊन राहावं असं सारखं वाटू लागलं. पण असं असलं तरीही गावाकडे जाऊन राहायची कल्पनाच सोसणारी नव्हती. कारण वेलन बागेतल्या रोपांना, फुलझाडांना सोडून राहूच शकत नव्हता. तथापि लवकरच वेलनच्या नशिबाने साथ दिली. हे भाडेकरू बंगला सोडून निघून गेले. काही वर्ष तर बंगल्याला कुलूप राहिले. एखादे वेळेस बंगल्याचा मालकाचा एखादा मुलगा यायचा, बागेत चक्कर टाकून पाहणी करायचा. हे सुद्धा हळूहळू थांबलं. त्यांनी मग बंगल्याच्या चाव्या वेलनच्या हवाले केल्या. कधी कुणी इच्छुक भाडेकरू यायचे. वेलन बंगला उघडून दाखवायचा आणि ती माणसं काहीतरी नावं ठेवून निघून जायची. भिंतीचं प्लास्टर निघालं आहे, खिडक्या दारांचे रंग जुनाट झाले आहेत, कपाटांना फडताळांना वाळवी लागली आहे, अशा त्या तक्रारी. एका वर्षानंतर आणखी एक भाडेकरू आला, दुसरा आला, तिसरा आला. कुणीही काही महिन्यांपेक्षा अधिक राहिले नाहीत आणि मग बंगल्याला जणू भूत बंगल्याची अवकळा आली. बंगल्याचे मालकसुद्धा आता बंगल्याकडे फिरकेनसे झाले. आता वेलनच त्या बंगल्याचा मालक झाल्यासारखा होता. बंगल्याच्या चाव्या त्याच्याकडेच होत्या. तो आता थकत चालला होता. तरी त्याच्या परीने तो काम करायचा.
पण आता बागेतल्या वाटांवर गवत वाढले. समोरच्या बागेतली फुलांची रोपटी आता वेली माजलेल्या गवताने वेढली गेली. झाडांना फळं मात्र नियमित यायची, पण ही फळझाडं 3 वर्षांसाठी मालकाने विकली होती. वेलन आता फार थकून गेला होता. जीर्ण झालेल्या झोपडीचे छत बदलण्या एवढीही शक्ती त्याच्यात राहिली नव्हती. त्याने आता बंगल्याच्या समोरच्या व्हरांड्यात आपला निवारा केला. 3 बाजूंनी पसरलेला प्रशस्त असा तो व्हरांडा चौकोनी फरशाने बनलेला होता. इथे राहायला काहीच हरकत नव्हती. इथे करणाऱ्या उंदरांइतकाच, तिथे वावरणाऱ्या पाकोळ्यांइतकाच त्यालाही अधिकार होता की तिथे राहायचा. वर्षातून कधी हुरूप आला की वेलन बंगला उघडायचा, फरशा धुवायचा, पुसायचा. पण तेही हळूहळू थांबलं. आता या सगळ्यांची काळजी करण्या एवढं बळ राहिलं नव्हतं. वेलन थकला होता. कसल्याही बदलाशिवाय, सुधारणेशिवाय वर्ष निघून गेली. आता हा बंगला भूत बंगला म्हणूनच ओळखला जाऊ लागला. लोक इकडे फिरकत नव्हते. वेलनला तक्रार करायचं कारणही नव्हतं. त्याला हे सगळं वातावरण अनुरूप झालं होतं. 3 महिन्यातून एखाद्या वेळी तो आपल्या मुलाला शहरात जुन्या मालकाकडे पाठवून त्याचे वेतन घेऊन यायचा. हे असंच चालत राहायलाही खरं म्हणजे काही हरकत नव्हती. पण एके दिवशी बंगल्यासमोर कर्कश हॉर्न वाजवीत एक कार थांबली. वेलन धडपडत उठला. त्याने चाव्या घेतल्या. चाव्या आहेत का तुझ्याकडे? गेट उघड, कारमधल्या एकाने आदेश दिला. बाजूला छोटं गेट आहे, वेलन पुटपुटला. कारसाठी मोठं गेट उघड मुकाट्याने. वेलनला मग गेटच्या मागे पुढे गच्च होऊन बसलेली झुडपं काढावी लागली. गंजलेल्या बिजागऱ्यातून कुरकुर आवाज करीत गेट उघडलं गेलं. त्यांनी सगळी दारं खिडक्या उघडली. सगळ्या बंगल्यात बारकाईने पाहून घेतलं आणि म्हणू लागले, पहा, ते पाहिलं का छताला तडे पडलेले? भिंतीला पण पडले आहेत. त्याला पर्यायही नाही. आपण हे सगळं काळजीपूर्वक पाडलं तर काही चीजवस्तूंचा उपयोग होईलही. पण तरीही मला हे लाकडी काम पोखरलेलं नसेल याची खात्री नाहीच. छे, अशी घरं बांधायचा वेडेपणा या लोकांनी का केला देव जाणे. त्यांनी बागेतही फेरा टाकला. आपल्याला या जंगलातलं सगळं उपसून टाकावं लागणार आहे, सगळं साफ करावं लागणार आहे. एका दांडग्या माणसाने वेलनला आपादमस्तक पाहून घेतलं आणि म्हणाला, तू माळी आहेस वाटतं. आम्हाला आता बागेची गरज नाही. कुंपणावरची 5-6 झाडं सोडली तर आता सगळ्या जागेवरची झाडी झुडपं काढायची आहेत. ती फुलझाडं कशी जुनाट वाटतात आणि त्याशिवाय समोरच्या महत्त्वाच्या जागेत तर चक्क अनावश्यक आहेत. आठवड्यानंतरच जुन्या मालकाचा मुलगा आला आणि वेलनला म्हणाला, बाबा, आता तुम्हाला गावाला परत जावं लागेल. ही जागा आता एका कंपनीला विकली आहे. त्यांना बाग नको आहे. फळझाडांचा मोबदला देऊन ती ही झाडं तोडून टाकणार आहेत. ही बाग आणि हा बंगला सगळं पाडून टाकून साफ करणार आहेत. या जागेत ते छोटी छोटी घरं बांधणार आहेत. गवताच्या पात्यासाठी सुद्धा ते जागा रिकामी ठेवणार नाहीत. आता तिथे कामाची धामधूम वाढली, वर्दळ वाढले आणि वेलन झोपडीत बसून राहिला. थकवा वाटला की तो पडून राहायचा, झोपून राहायचा. एरवी तो बागेत येऊन आपल्या रोपांकडे पाहत बसायचा. त्याला 15 दिवसांची नोटीस देण्यात आली होती. त्याच्यासाठी आता प्रत्येक क्षण अमूल्य होता आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत या रोपट्यांच्या सहवासात राहणार होता. पण नोटिसीच्या 2 दिवसातच दुपारच्या वेळेस वेलनला कुऱ्हाडीच्या आवाजाने जाग आली. मजबूत बुंध्यावर पडणारे कुऱ्हाडीचे घाव त्याच्या कानावर पडले. तो उठला आणि बाहेर धावला. 4 माणसं मार्गोसा वृक्षाच्या भक्कम बुंध्यावर घाव घालीत होती. वेलन मोठ्याने ओरडला, थांबवा ते. काठी घेऊन त्या माणसांवर वेलन धावला होता. त्यांनी वेलनच्या रागाकडे दुर्लक्ष केले. काय झालं? त्यांनी विचारले. वेलनला रडू कोसळले. ही झाडं माझ्या मुलांसारखी आहेत. त्यांना मी वाढविलं, जोपासलं आहे. त्यांना वाढताना, मोठं होताना पाहिलं आहे. त्यांना तोडू नका. पण कंपनीचे तसे आदेश आहेत आम्हाला. आम्ही काय करू शकतो? आणि आम्ही झाडं तोडली नाहीत तर आम्हाला ते काढून टाकतील आणि दुसरं कोणी ते काम करणारच. काही क्षण विचार करीत वेलन तिथेच थांबला. मग माझ्यासाठी एवढी तरी दया दाखवाल का? मला थोडा वेळ द्या. मी माझं सामान आवरतो आणि निघून जातो. मी गेल्यावर तुम्हाला जे करायचं ते करा. मजुरांनी कुऱ्हाडी बाजूला ठेवल्या आणि थांबले. डोक्यावर गाठोडे घेऊन वेलन झोपडीतून बाहेर आला.
झाड तोडणाऱ्या मजुरांकडे त्याने पाहिले आणि म्हणाला, माझ्यासारख्या म्हाताऱ्यावर तुम्ही दया केली. तुम्ही थांबला माझ्यासाठी. तुमचे उपकार आहेत. मार्गोसा वृक्षाकडे नजर लावून वेलनने डोळे पुसले. भाऊ, इथून जोपर्यंत मी दूरवर जाणार नाही तोपर्यंत तुम्ही कृपा करून या झाडांवर कुऱ्हाड चालवू नका. दूरवर जाणाऱ्या म्हाताऱ्याकडे पाहत मजूर बसून राहिले. अर्ध्या तासानंतर अस्वस्थ असा, व्याकुळ असा आवाज मजुरांना ऐकू आला. तोडू नका. अजून मी दूर गेलेलो नाही. मला ऐकू येईल. मी आणखी दूर जाईपर्यंत कृपा करून थांबा. धन्यवाद.